चला सिद्धार्थ, सामना लवकर चालू करायचा आहे. रिषभ स्पोर्ट्स महाड विरुद्ध सोमजाई असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सोमजाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं पाहुण्या संघाला, महाड संघाला फलंदाजीसाठी. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय, उपांत्यपूर्व सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यातून विजयी संघ सरळ सोमजाई वॉरियर्स संघासोबत खेळेल. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते, श्री गणेशा केला जातोय. एक धाव लिहिली जाते अभिच्या खात्यात, तर एक धाव अधोरेखित केली जाते महाड संघाच्या धाव फलकावरती. पंचांनी हात फलकावलेत, स्वैर धाव फलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, धावसंख्या पोचवली 4 धावांवर. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. रियान शेख गच्चा क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण साईचं पाहायला मिळते. आणि सहा धावांवर 4 चेंडू 6 धावा, शेवटचा चेंडू बाकी. नो बॉल. एक महत्वाच्या सामन्यामध्ये रियान चुकी करताना दिसतोय, चुकीवर चुकी, चुकीवर चुकी, चुकीवर चूक करताना दिसतोय. नऊ धावा, पहिलं षटक संपलंय. हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव नक्की मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. स्वैर चेंडू, धावसंख्या पोचली 12 धावांवर. 2 चेंडू 12 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. हे मात्र महाड संघाने चांगलं चालवलंय. एक धाव घेतली जाते, गोलंदाजांकडून स्वैर चेंडू मिळत आहेत आपल्याला, म्हणजे धावांची भर ही संघामध्ये होत चालली. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती लागल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि काय सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण. तेजस सुनेकर, टाळ्या झाल्या पाहिजे तेजससाठी. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. स्वतःला झोकून दिलं या चेंडूवर
आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 4 चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 15 धावा. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सलग तिसरा सामना असा पाहायला मिळतो आपल्याला की महाड संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सलग तिसरा सामना असेल. नक्कीच 15 आकडा लक्षात ठेवायचा आहे. 15 एकावर 5 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी तेजस सुनेकर आपल्याला पाहायला मिळतंय. स्थानिक संघ MKCC संघाकडनं खेळताना दिसतो. मात्र या विलेज फॉर्मॅट मध्ये आपल्याला समजाई संघाकडनं खेळताना दिसतो. डेथ बॉल घोषित केलाय. एक मृत मेलेला चेंडू पंचांनी UDRS. ओके ओके माड ओके. वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. मुन्ना आणि अभि. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय तो श्रेयस. मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुचित कदम. पंचांनी स्वैर घोषित केलाय. पुन्हा एकदा थोडासा पुढे आला होता. त्यानंतर लेट कट खेळलाय आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 23 धावांवर. 2 चेंडू आणि 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पंचांनी पुन्हा एकदा स्वैर घोषित केलंय आणि 2 चेंडू आणि 24 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडू आणि 25 धावा धावफलकावरती. आता मात्र थोडस अवघड होऊन बसलंय. आपण नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय आता थोडासा चुकीचा ठरताना दिसतोय आपल्याला समजायच्या बाजूने. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या दिसत आहेत. गोलंदाजांनी काही त्यांची कामगिरी चोख बजावताना एकही गोलंदाज तेजस वगळलं तर 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. आतापर्यंत 3 स्वैर पाहायला मिळालेले श्रेयस याचे.
नो प्लस 1 मिळत आहेत 2 धावा. बॉल 2. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हे नाही नाही आता अंपायर चेंज नको करू, त्यालाच ठेव तिथं. बाकीच्यांनी बाजूला तिकडनं दोघांनी पण. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत श्रेयसने 7 चेंडू हाताळलेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 10 चेंडू हाताळले होते श्रेयसने आणि आता 7 चेंडू हाताळले. 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. श्रेयस याचे धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 28 धावांवर. पुढचा चेंडू मुन्नासाठी. सलामीची जोडी अजून मैदानात. मोठा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. तेजसने आतापर्यंत हा दुसरा चौकार अडवला. पंचांचं बोट उंचावलं. एक चेंडू. हो एकच चेंडू बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. शुभमने पुन्हा एकदा तेजसने अडवलंय. शुभमने चेंडू अडवला होता, तेजसचं बॅकअप मिळालं आणि एक धाव. 30 धावा धावफलकावरती लागतात. खऱ्या अर्थाने तेजसची मेहनत दिसून येते. मात्र ही तेजस्वी मेहनत फळाला कशी आणायची ती या फलंदाजांकडून आता पाहावं लागेल. समजाईच्या फलंदाजांना तेजस्वी मेहनत फळाला आणावी लागेल. खऱ्या अर्थाने 31 धावांचं आव्हान ठेवलंय आणि जर सेमीफायनल मध्ये पोहोचायचं असेल तर या 31 धावा पूर्ण कराव्या लागतील. मात्र एवढा लांबून आलेला संघ, महाडवरून संघ आलाय, त्यांना जर सेमीफायनल मध्ये पोहोचायचं असेल तर 30 धावांवर रोखावं लागेल. एका बाजूला समजाई संघ दिसतोय आपल्या संघाला एकमेकांना कानमंत्र देताना, तर एका बाजूला महाड संघ मैदानात येताना दिसतोय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचंय. अगोदरच 4 वाजलेले आहेत आणि आणखी आपल्याला काही पुढचे 2 सामने अजून खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्यात खऱ्या अर्थाने असंच असतं, स्वतःला झोकून दिलं जातं. आपला प्रत्येक
खेळाडू आपला 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. मी नक्कीच त्यांच्यासाठी सांगेन की ज्या संघ मालकाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय त्या संघ मालकासाठी खेळा, तुमच्या नावासाठी खेळा, तुमच्या संघाच्या नावासाठी खेळा, तुमच्या गावासाठी खेळा. श्रीवर्धनची एक खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट ची ओळख, बॉक्स टेनिस क्रिकेटची ओळख म्हणून श्रीवर्धनला ओळखलं जातं. आणि ह्या थंडीच्या हंगामात नक्कीच श्रीवर्धनमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा, छोट्या मोठ्या खूप स्पर्धा आपल्या भेटीला येत असतात. त्याच्यातीलच ही स्पर्धा आझाद फायटर क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपल्या भेटीला आलेली आहे. आणि त्याचा आजचा हा शेवटचा दिवस, काही तास बाकी, याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आपल्याला तो दिवस गोड होताना दिसतोय. नक्कीच मुबशीर शिरगावकर असेल, शादाब कालिंजकर असेल, अरबाज कालिंजकर असेल, नक्कीच आता परराष्ट्रीय जाताना काहीतरी चांगलं सोबत घेऊन जातील. आपला संघ पराभवी झाला म्हणून काय झालं, पण आपण जी स्पर्धा जाताना आयोजित केली ती स्पर्धा सक्सेसफुल करूनच आम्ही परराष्ट्रीय जाऊ. हे मात्र नक्कीच खरोखरच चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला. खऱ्या अर्थाने सांगायचं झालंच तर मुबशीर शिरगावकर यांची खूप मेहनत आज गेले 3 दिवस मी पाहतोय. शादाब कालिंजकर असेल आणि खऱ्या अर्थाने सलीम कालिंजकर यांची सुद्धा मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यांचा साथ देताना आपल्याला अरबाज दिसतोय, फरदीन दिसतोय. त्याच्यानंतर आमचे 2 स्कोरर शारिक आहे, साहिल आहे, शोएबची सुद्धा मेहनत पडायला आपल्याला दिसते. शाहरुख असेल, खरोखरच सगळ्यांनी मेहनत घेतली. त्याच्यानंतर आमचे सैफ मौलवी खऱ्या अर्थाने 3 दिवस आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळालेत, त्यांचे सुद्धा आभार आहेत. गणेश पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमेश आणि साई, पहिला चेंडू, गणेश भरकटलाय, चेंडू टाकायचा तर वाशीला, चेंडू गेलाय काशीला. पहिल्याच चेंडू अवांतर धाव मिळते. 31 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल, बॅट आणि बॉल खेळण्यापेक्षा डोक्याने खेळा चांगलाच. आणि पहिल्या चेंडू मध्ये खातही मध्ये आपल्या बाजूने वळवलाय. अर्थात 2 मोठे फलंदाज, दिग्गज फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
तीन चेंडू आणि 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठे गडी सुद्धा बाद झालेत. तर मात्र आपल्याला दिसतंय रियान शेख आणि शुभम मांजरेकर. शेवटचा चेंडू बाकी. 8.44 सरासरीने खेळावं लागेल समजाई संघाला आदर जिंकायचा असेल. रियान शेख शेवटचा चेंडू आणि फसलाय. बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 4 धावा. म्हणजेच आता येणाऱ्या 3 षटकात 5 धावा 5 आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता मात्र 3 चेंडू आणि 26 धावांची 3 षटकांमध्ये 26 धावांची गरज. अभि दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिने जर हॅट्रिक घेतली तर ओमकार करंबे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सहा धावा आणि जर शुभमने सलग 3 चौकार मारले तर शाहरुख पावसकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे फलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी, गोलंदाजासाठी सुद्धा. 500 जमा करा. दोघांनी नाही झाले तर इकडं बसलेत. बघू आम्ही काय करायचं ते. अमर आता मात्र अजून 2 चेंडूवर 2 गडी मिळवले तर तेजस पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 6 धावांवर. अभि 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता मात्र 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. तेजस 4 चौकार मारलेस. कशी हॅट्रिक बिट्रिक मारायची गरज नाही. 4 चौकार मारलेस तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज.
एक धाव मिळते आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पोहोचले 8 धावांवर. 2 चेंडू आणि 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फसवा चेंडू, मुन्ना पारदी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आनंद सांगायचं झालं तर शर्टाचं पहिलं बटन सारखं लागलं ना की बाकीची सगळी बटणं सारखी लागतात, आणि पहिलं बटन चुकलं की बाकीची सर्व बटणं चुकतात. तसंच घडले दोन्ही संघांच्या बाबतीत. महाड संघाचं पहिलं बटन चांगलं लागलं, बाकीची सगळी बटणं सारखी लागलेत. मात्र समजायचं त्याच्या विरोधात घडलंय. पुन्हा एकदा निर्धाव. काय 9 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू बाकी. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागतायत. म्हणजेच येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. अमर अमर गोलंदाजीसाठी. सुंदर गोलंदाजी अमर याची. तीन चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 10 धावांवर. अरे शेवटचा चेंडू.